केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वरोडे गावात शिवसेना ठाकरे गटाने हादरा दिला असून वरोडे मुस्लिमवाडी येथील 40हून अधिक मुस्लिम बांधवांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला। खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते विजय भवन येथे मुस्लिम बांधवांनी हाती शिवबंधन बांधले। यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, अल्पसंख्याक सेल जिल्हा प्रमुख मजीद बटवाले, निसार शेख, धनंजय सावंत, अनुप वारंग, समीर आचरेकर, सचिन सावंत, विलास गुडेकर आदी उपस्थित होते। कणकवली तालुक्यातील वरोडे गावातील ग्रामस्थ त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, हे बहुतांशी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचे वरोड्याचे शिवसेनेचे पदाधिकारी धनंजय आणि त्याचबरोबर आमचे मजीद बटवाले या निसारबाई आणि गौस वगैरे या सगळ्याच कार्यकर्त्यांचं या जिल्ह्यातलं सामाजिक कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जे चालू आहे ते खूपच प्रेरणादायी आहे। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मजीद बटवाले असतील, निसारबाई असेल, गौस पाटणकर असतील, फरीद कादी असेल, इतर सगळे पदाधिकारी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा विचार, शिवसेनेची विकास कामं, धर्म, जात, प्रांत, जातीभेद बाजूला ठेवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। सेवा धर्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि ते सुद्धा अत्यंत नम्रपणे कोणती त्या समाजाला, प्रत्येकाला, गावातल्या प्रत्येक घरापर्यंत विकास कामं गेली पाहिजे या उद्देशाने हे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे काम करतात। आज कादर खान आणि यासीन खान आणि त्यांची जवळजवळ सर्वच गावातली मंडळी आज शिवसेना पक्षामध्ये आली आहेत। मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि या प्रसंगी सुद्धा माननीय सतीश सावंत उपस्थित आहेत, सतीश सावंत साहेब उपस्थित आहेत, संदेशजी पारकर साहेब उपस्थित आहेत, आमचे सुशांतजी नाईक आहेत, त्याचबरोबर सगळेच आमच्या मिनलताई कुठे गेल्या, नीलमताई सावंत या आणि सगळ्यात महिला पदाधिकारी उपस्थित राहिलेल्या आहेत। सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो। धन्यवाद। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।